नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के यूट्यूब चॅनलवर। आजची महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे पोलीस भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी। तर नुकतेच पोलीस भरतीचे फॉर्म आपण भरलेले आहेत आणि 15,000 जागा असल्यामुळं खूप विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत। जवळपास 16 लाख अर्ज आलेले आहेत। बऱ्याच दिवसांनी पोलीस भरतीचे फॉर्म निघालेले आहेत आणि याच्या आधी खूप कमी जागा असायच्या। याच वर्षी बऱ्याचशा जागा आहेत, परंतु तेवढी स्पर्धा देखील आहे। 16 लाख फॉर्म आलेले आहेत आणि प्रचंड स्पर्धा इथे आपल्याला बघायला मिळणार आहे। तर या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर आपल्याला सुद्धा चांगलं ग्राउंड आणि चांगली लेखीची तयारी करायला हवी। कारण फॉर्म जरी 16 लाख आपल्याला दिसत असतील तरी यामध्ये प्रॅक्टिस आणि अभ्यासवाली मुलं जे असतात त्यांच्यामध्येच त्यांची कॉम्पिटिशन असते। काही मुलं फक्त असेच फॉर्म भरतात, काही हाईटमध्ये जातात, काही फिजिकलमध्ये जातात आणि खरी कॉम्पिटिशन असते ती फिजिकल आणि लेखी ज्यांची स्ट्रॉंग आहे। तर इथे आपण जागा बघू शकतो। शिपाई पदाच्या जागा आहेत 12,702 आणि अर्ज आलेले आहेत 7,86,500। चालक पदासाठी जागा होत्या 487, अर्ज आलेले आहेत 1,80,000। बँड्समनसाठी 19 जागा होत्या, अर्ज आलेले आहे 17,000। कारागृह शिपाईसाठी 554 जागा होत्या, अर्ज आलेले आहेत 3,34,350 आणि SRPFसाठी 1,652 जागा होत्या आणि 3,35,000 अर्ज आलेले आहेत। तर जागांच्या तुलनेमध्ये अर्ज खूप जास्त आलेले आहेत, परंतु या अर्जाला बघून घाबरायची काहीच गरज नाही। ज्यांची प्रॅक्टिस आणि लेखी स्ट्रॉंग असेल त्यांचं सिलेक्शन इथं नक्की होणार आहे। तर इथे अमरावती ग्रामीणचे आपण फॉर्म किती आलेले आहेत ते बघणार आहोत। 214 जागेसाठी अमरावती ग्रामीणमध्ये पुरुष आणि महिला याचे फॉर्मचे तपशील इथे आपण बघणार आहोत। तर एकूण 17,236 फॉर्म आलेले आहेत, परंतु त्यापैकी फी न भरलेले आणि रद्द केलेले अर्ज जर आपण बाद केले तर 16,286 पुरुषांचे अर्ज आलेले आहेत आणि 5,106 महिला। त्यातले फी न भरलेले आणि रद्द केलेले अर्ज जर आपण बाद केले तर 4,920 एवढ्या महिलांचे अर्ज आलेले आहेत। बघू शकता मित्रांनो, 214 जागांसाठीच इतके अर्ज आलेले आहेत। सगळ्याच जिल्ह्यांमध्ये कॉम्पिटिशन खूप टफ असणार आहे आणि 20 जानेवारीपासून छोट्या छोट्या जिल्ह्यांचं जिथे जागा कमी आहेत त्यांचं फिजिकलसुद्धा आपल्याला इथे बघायला मिळणार आहे। तर आपल्याला 20 जानेवारीपासून एकदम तयार राहायला हवं। आपली 10 जानेवारीपासून ॲडमिट कार्डसुद्धा यायला सुरुवात होईल ग्राउंडचे। तर ग्राउंड स्ट्रॉंग बनवा आणि तब्येतीचीसुद्धा काळजी घ्या। त्याचबरोबर लेखीचीसुद्धा प्रॅक्टिस करा, म्हणजे ग्राउंड झाल्यानंतर लगेच लेखीसुद्धा आपली असते। तर आपण जर चांगली मेहनत केली असेल तर 2026मध्ये आपल्याला ही पोलीसची वर्दी मिळणं अशक्य नाही। तर इथे आपण काही समांतर आरक्षणानुसार जागा बघणार आहोत। हा डाटा अमरावती ग्रामीणचा आहे मित्रांनो। अनाथ 36, 6 जागा आहेत, फॉर्म आलेले आहेत 36। अंशकालीन 3 आणि इथे 1 जागा आहे। भूकंपग्रस्त 135, इथे 2 जागा आहेत। माजी सैनिक 215 आणि महिला आरक्षण 33%, 3,767। तर असे वेगवेगळ्या याच्यानुसार आपल्याला इथे आरक्षण मिळणार आहे। होमगार्ड 203 आणि होमगार्ड इथे 4 आहे। खुला 14,879, खुला 1,044। पोलीस पाल्य आहेत 78, पोलीस पाल्य इकडे 7 जागा आहेत। प्रकल्पग्रस्त 430 आणि प्रकल्पग्रस्तासाठी 15 आणि खेळाडू 269, खेळाडू इथे 65 दाखवलेलं आहे। तर हे होते त्यांचे समांतर आरक्षण। वेगवेगळ्या आरक्षणानुसार इथे तेवढ्या जागा आपल्याला बघायला मिळणार आहेत। तर मित्रांनो, ही होती अतिशय महत्त्वपूर्ण माहिती। आता तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून फॉर्म भरलेला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि फिजिकल आणि लेखीची तयारी करा। पोलीस भरतीविषयी GK GS आणि करंट अफेअर्सची तयारी आपल्या चॅनलवर करायला मिळणार आहे आणि बरेचसे व्हिडिओ मी इथे अपलोड केलेले आहे, नसेल बघितले नक्की जाऊन चेक करा। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। व्हिडिओला मित्रपरिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशीच एक नवीन आणि मस्त अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।